नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण इंटरनेट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट्स या चॅनलवर आज आपण कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत डॉक्टर विनायताई क्षीरसागर यांना. विनायताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत असो आणि श्रोते हो, आपलंही या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण मागच्या वेळेला अंजलीताईंशी संस्कृत कथांबद्दल आपण बोललो. आज आपण बघणार आहोत ते वैदिक कथा. तसं पाहिलं तर संस्कृत कथा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कथा हा विषय आपण बघितलेला आहे, पण वैदिक कथांमध्ये यापेक्षा अजून अनेक वेगळे पदर आहेत. तर आज विनायताई आपल्याला ते उलगडून दाखवणार आहे. खरं म्हणजे गोष्ट हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादं तत्त्वज्ञानसुद्धा एखाद्या गोष्टीतनं सांगितलं की ते पटकन जवळचं वाटतं. आणि मला हे नेहमी जाणवतं की आपलं वैदिक किंवा कितीतरी सगळं जे काय वाङ्मय आहे, तर त्याच्यामध्ये कथा हा साहित्य प्रकार हा खूप प्रेमाने सगळ्यांनी जपलेला आहे. हो ना विनायताई? हो, बरोबर. पहिल्यांदा मला उमाताईंचे खूप आभार मानायचे, कारण संस्कृत हा माझा जिव्हाळ्याचा विषय आणि संस्कृत कथा त्यातनं वेदांमध्ये मी आयुष्यभर संशोधन केलं आणि त्यावेळेला या वैदिक कथांचे इतके वेगळे वेगळे पैलू उलगडत गेले, ते मला इथे तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा, सांगण्याचा एक अवसर मिळाला, संधी मिळाली. त्याच्याबद्दल मला उमाताईंचं खूप कौतुक करायचं आहे आणि आभारही मानायचे. त्यांनी संधी दिली, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोचू शकते आणि वेगळं काहीतरी तुम्हाला सांगायचा माझा प्रयत्न राहील. कसं वाटतं ते तुम्ही पण नक्की मला कळवा आणि उमाताई तर सांगतीलच. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरू करणारी विनायताईंची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डेक्कन कॉलेज या प्रख्यात संस्थेच्या पोस्ट ग्रॅज्युएशन विभागाला शिकवण्याची संधी या शिकवत होत्या बरेच वर्ष. आणि संस्कृत आणि लेक्सिकोग्राफी डिपार्टमेंटच्या या निवृत्त हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. संस्कृतची डेक्कन कॉलेजमध्येच एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स इन डेक्कन कॉलेज असा त्यांचा एक जॉईंट प्रकल्प डेक्कन कॉलेजमध्ये चालू होता. तर त्याच्या त्या जॉईंट जनरल एडिटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. श्रुतभवन रिसर्च सेंटरच्या त्या मॅनेजिंग कन्सल्टंट आहेत. आत्ता सध्या उदयपूरला धरोहर म्हणून एक संस्था आहे. तर ही संस्था तिथे जी मॅन्युस्क्रिप्ट प्रचंड संख्येमध्ये जी आहे, तर त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं आणि त्याचा एक डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग तयार करण्याचं काम तिथे चाललेलं आहे. तर त्याच्या या इथे कन्सल्टंट मॅनेजर म्हणून त्या काम करतात. संस्कृत आणि पालीमधले कित्येक वेगवेगळे विषय, कित्येक वेगवेगळे पैलू त्यांनी ग्रॅज्युएशनच्या सर्व लेव्हलना, सर्व पातळ्यांवर शिकवलं आहे. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPhil, PhD, रिसर्च मेथडॉलॉजी अशा अनेक गोष्टींमध्ये त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यासाठी पुणे युनिव्हर्सिटी, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, AIIS इत्यादी अनेक संस्थांमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. हस्तलिखित शास्त्र हा त्यांचा खूप आवडीचा विषय आहे आणि याच्यामध्ये अनेक वर्कशॉप्स आणि व्याख्यानं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे, ते शिकवलेलं आहे. जवळजवळ 60 ते 65 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याला अनुषंगून पेपर्सही लिहिलेले आहेत. 60पेक्षाही अधिक त्यांचे पेपर प्रकाशित झालेले आहेत. अथर्ववेदातील काही एका महत्त्वाच्या विषयावरती त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. वेगवेगळ्या विषयांवरील अनेक आर्टिकल, लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आणि आपल्या प्रसादमध्ये त्यांचं नेहमी एक लेखमाला चालू असते, ती तर तुम्ही वाचायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रसादचं सभासद व्हावं लागेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियावरनं किंवा वेगवेगळ्या संस्थांमधून त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत.
10वी आणि 12वीचं करिक्युलम अभ्यासक्रम ठरवणं आणि त्यासाठी पुस्तकं कुठली पुस्तकं टेक्स्टबुक्स पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी त्यांनी आपला सहभाग दिलेला आहे. आणि त्यांचं सगळ्यात मला आवडणारं एक वैशिष्ट्य तुम्हाला आवर्जून सांगायचं. आपण संस्कृत म्हटलं की आपल्याला संस्कृत नाटकं, कालिदास, भास, भवभूती हे सगळे आठवतात, माहिती असतात. त्यांनी काय लिहिलेलं हे माहिती असेल असं नाही, पण त्यांनी काहीतरी लिहिलेलं आणि ते खूप मोठे लेखक होते हे आपल्याला माहिती असतं. पण मला नंतर हा प्रश्न कायम पडायचा की अरे त्या काळात नाटकं लिहिली जात होती आणि संस्कृतमध्ये बरंच काय काय होत होतं. पण आजच्या काळामध्ये संस्कृत नाटकं कोणी लिहितं का, गीतं कोणी लिहितं का, चित्रपट गीतं कोणी लिहितं का आणि त्याचे काही प्रयोग होतात का. तर आपल्या पुण्यामध्ये संस्कृत नाट्यस्पर्धा होतात आणि या नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या विनायकताईंनी 15पेक्षाही अधिक नाटकं लिहिलेली आहेत, चित्रपट गीतं लिहिलेली आहेत संस्कृतमध्ये. आणि यातल्या कित्येक संगीतांना प्रथम पारितोषिकही प्राप्त झालेलं आहे. आणि संस्कृत संस्कृत काय म्हणायचं जिवंत राहण्याच्या दृष्टीने आणि ते पुढे जाण्याच्या दृष्टीने ही एक फार मोठी महत्त्वाची घडामोड मला वाटत आलेली आहे आणि ती या फार सुंदर तऱ्हेने करतात म्हणून मला त्याचं फार प्रेम आहे. उमाताईंचं प्रेम खूप आहे, त्याचा मला प्रत्यय सारखा येतोय आता. संस्कृतची त्यांची वाटचाल ही फार पूर्वीच सुरू झालेली होती. जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप त्यांनी SSCमध्ये मिळवलेली आहे. MAला त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि त्याचबरोबर कितीतरी वेगवेगळ्या स्कॉलरशिप, फेलोशिप त्यांनी मिळवलेल्या आहेत. म्हणजे मुळातच संस्कृत हेच आपलं कार्यक्षेत्र हे त्यांनी फार लहानपणापासून ठरवून त्यांनी संस्कृतची वाटचाल केलेली आहे. आणि याचमुळे आयुष्यभर जे ध्येय घेऊन त्यांनी जे काम केलेलं आहे तर त्याच्यामुळेच त्यांना अनेक वेगवेगळे सन्मान प्राप्त झालेले आहेत. तर अशा आपल्या विविध गुणी, विविधांगी, प्रतिभावान अशा आपल्या आजच्या अतिथीकडनं आता आपण वैदिक कथासाहित्य समजून घेऊया. तर विनायकताई, मला आज असं विचारायचं होतं की कथासाहित्याबद्दल आम्ही नुकतंच अंजलीताईकडनं ऐकलेलं आहे. भारतीय संस्कृत साहित्यातील कथा याबद्दल त्यांनी आधी काही जणांना सांगितलेलं आहे. पण मग वैदिक कथांमध्ये असं वेगळं का आहे की त्याच्याबद्दल वेगळं काही सांगण्यासारखं आहे? खूप छान आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण कथासाहित्य म्हटलं की जेव्हापासून साहित्य सुरू होतं तेव्हापासून कथा असणारच आहे असं आपण ढोबळ मनाने म्हणू शकतो. पण वेद म्हटलं तर सर्वच मानवजात जगभरातलं जे काही साहित्य आहे त्यातलं सगळ्यात पहिलं साहित्य हे वेद आहे अशी जगन्मान्यता आहे. तर मग वेद म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये काही वेगळ्या कथा आहेत का, कथा म्हणजे काय असतं मुख्य, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कथाधातू आहे सांगणे, तर त्या अर्थाचे सांगणे या अर्थाचे धातू वेदांमध्ये सुद्धा असतात. वेगळे धातू आहेत वापरलेले आणि ते धातू त्या सुक्तांमध्ये वापरलेत. इंद्रस्यनु वीर्याणी प्रवोचम, अश्विनांचं सुद्धा त्यांनी जे काही वीर्य केली, पराक्रमाची कृत्य केली ती मी आता प्रब्रवीमी, प्रवोचम असं येतं. प्रवोच म्हणजे काय आहे, प्रवच प्रभृ धातू, सांगणे. नुसतं सांगणे नाहीये, प्रकर्षाने मोठ्यांदी उच्चार करून सांगणे. म्हणजे 4 माणसांना, 40 माणसांना, 100 माणसांना कळेल असं मोठ्या आवाजात ही कृत्य सांगायची की जी लक्षात राहतील. आणि इंद्र काय, अश्विन काय, फॉर दॅट मॅटर, किंवा विशेष करून वरुण काय, कोण आहेत, देव म्हणतो त्यांना. देवत्व, देव म्हणजे काय आहे असं बघायला गेलं तर देव हा दिवधातूपासून आला. चमकणे, चमकणारं म्हणजे काय असतं, ते उठून दिसणं. मग प्रत्येक वेळेला ते तेजस्वी म्हणजे लिटरली शब्दशः तेज असतं का, तर त्यांचं जे पराक्रमाचं तेज असतं, बुद्धिमत्तेचं तेज असतं. माणसांमध्ये उठून दिसणारी जी काही व्यक्तिमत्व आहे किंवा जे काही नजरेत भरणारं आहे त्यांच्याबद्दल काहीतरी सांगायचं. मग ते देव असू देत, निसर्गामध्ये दिसणाऱ्या सुंदर सुंदर गोष्टी असू देत,
या गोष्टींना धरून, या व्यक्तिमत्वांना धरून त्यांचं जे काही जगन्मान्य, जगद्वंद्य असं जे काही कृत्य असेल ते 4 लोकांना सांगणं हा मूळ उद्देश आहे. बरोबर. आणि हाच उद्देश कथांच्या मूळ भागाशी आहे. कथांचा आधार काय आहे, नंतर कथा, आख्यायिका असं वर्गीकरण केलं त्याचं. दोन्ही यांचे अर्थ काय आहेत? कथ, आख्या, सांगणे. जे काही सांगितलं जातं त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनांबद्दल, त्या कथा असतात. बरोबर. मग अशा कथा वैदिक वाङ्मयात तर आहेतच आहेत. अगदी. आपल्याला काय वाटतं? वैदिक वाङ्मय म्हणजे वेदांमध्ये वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः असं एक म्हटलं जातं, किंवा वेदो किलो धर्म मूलम. ठीक आहे, हा त्याचा एक आस्पेक्ट आहे, एक पैलू आहे. आपण कोणत्या नजरेतनं बघतो आणि हे असं का सांगितलं गेलं? समाज संघटनेसाठी काहीतरी वेदांमध्ये काय आहे, वेदांकडे बघण्याचा वेगळा वेगळा दृष्टिकोन आहे. पण वेदांनी काय सांगितलंय ते वेदांच्या कथा आहेत. सांगतात. म्हणजे जे काही सांगितलं जातं त्या कथा आहेत. बरोबर बरोबर. पण मग हे जे वैदिक वाङ्मय आहे तर त्याचे किती प्रकार आहेत? मग गद्य, पद्य असं सगळे मिळून त्याचे बरेच प्रकार असतील. आहेतच. कोणकोणते? सगळ्यात पहिलं वाङ्मय म्हणजे संहिता. संहिता म्हणजे काय? सगळं एकत्र केलेलं. म्हणजे ते मंत्रात्मक आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद असे 4 वेद आहेत. पण 4 वेद म्हणजे काय आहेत? त्यांचे 4 प्रकार आहेत. प्रत्येक वेदाचे 4 प्रकार. संहिता आहे, मंत्रात्मक भाग आहे. या मंत्रांचं विवरण करणारा गद्यात्मक भाग जो आहे तो ब्राह्मण आहे. पण आता त्याच्यात सुद्धा गंमत अशी आहे की यजुर्वेदाचा जो मंत्रांचा भाग आहे त्या मंत्रात्मक भागामध्ये 2 प्रकार आहेत, शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद. तर शुक्ल यजुर्वेद फक्त मंत्रात्मक आहे. कृष्ण यजुर्वेद जो आहे त्याच्यात सुद्धा गद्य भाग आहे. बरं. म्हणजे आपण जे काही असं वॉटर टाईट किंवा अगदी घट्ट असं डिमार्केशन करतो, वेगळं वेगळं आहे असं समजतो, असं नसतं. मुळातच ते नाहीये. मुळात तसं नाहीये. आपण आपल्या सोयीसाठी, समजुतीसाठी परंपरेने मग त्याचं वर्गीकरण केलं. बरोबर. अथर्ववेद म्हणजे मंत्रांचाच भाग आहे, संपूर्ण मंत्रात्मक आहे अथर्ववेद. हे 3 प्रकार झाले. आणि सामवेद म्हणजे तर काय, हे जे काही मंत्र आहेत जास्त करून ऋग्वेदातले, त्या ऋग्वेदाच्या मंत्रांवरती बसवलेली गाणी आहेत, म्हणजे स्वरमेळ आहेत. किती छान. स्वरमेळ म्हणजे कसं असतं, प्रत्येक रागाचा एक स्वरविस्तार असतो काहीतरी. की यमनमध्ये, यमन रागामध्ये सा सुरुवातीला नसतोच, निरेग 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 या स्वरांचं कॉम्बिनेशन जे असतं त्याची आवर्तनं म्हणजे त्या रागाचा विस्तार आहे. बरोबर. तशीच साम असतात. आता गायत्र साम म्हटलं की त्यांचा स्वरमेळ हा ठरलेला असतो. पण आता गायत्र साम हेच बदलून दुसऱ्या कुठल्या सामात करायचं असेल तर त्या सामाचा जो स्वरमेळ आहे त्या स्वरमेळामध्ये ती ऋचा म्हणायची असते. म्हणजे इथे तर संपूर्ण गानात्मक असं रूप आहे. बरोबर. याच्यामध्ये म्हणजे वैदिक वाङ्मय किती प्रकारचं झालं? गद्य आहे, पद्य आहे, मिश्र आहे आणि त्यात सुद्धा गायनात्मक पण आहे, म्हणजे गद्य पद्याच्याही पुढचा भाग आहे. मग या सर्व वाङ्मय कथांमध्ये, वाङ्मय प्रकारांमध्ये कथा कुठे येतात? एक्झॅक्टली हा प्रश्न मला पडला होता. खरं. तर कथा सगळीकडे असतात. हो. आता आदिम वाङ्मय आहे म्हटलं तरी कोणा तरी बद्दल, कशाच्या तरी बद्दल काहीतरी कुतूहल असतं. रोजचा आपला जीवनक्रम चालू असतो, पण आकाशात लावलेला चंद्र किंवा सूर्य पडत का नाही खाली? हे असे तर खूप प्रश्न असतात. अशा प्रकारचे बेसिक ज्याला म्हणता येतील की मग कुतूहलापोटी माणसाच्या मनात सुरुवातीला जे काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांना धरून काहीतरी विचार मनात आले, त्या आदिमकथा असं आपण म्हणू शकतो. बरोबर. अगदीच बरोबर. अगदीच बरोबर. मग आकाशात असे कितीतरी प्रश्न आहेत. म्हणजे मग पाऊस का पडतो, मग तो पाणी येतं कुठून, ते जातं कुठं, ते प्रश्न. पण आणि त्यांना दिसतंय समोर डोंगरावरती पाणी आहे, जमिनीत पाणी आहे, ते थोडंसं खणलं की पाणी असं उसळून वरती येत आहे, त्या पाण्यामध्ये पण काहीतरी आहे, ते पाणी ठराविक दिशेने जात आहे. हे जे सगळं ठरवणारं आहे ते कोण आहे?
हा प्रश्न येतोच ना शेवटी, याचं का चालतं. हे कोण करतं, याचा करायचा कोण. एक्झॅक्टली. बरोबर. मग हा जो करणारा आहे, हे जे सगळं जगाचं नियंत्रण करणारा आहे, तो कोणीतरी आहे. आणि शेवटी काय असतं, देवदानवा नरे निर्मिले. आपण जसे आहोत तसंच आपल्याहून कोणीतरी मोठं आहे, त्याला हात पाय आहेत, अशा प्रकारचे विचार चालले. आणि मग त्याला हातपाय असलेल्या, रूप असलेला त्या आकाराने काय काय केलं असेल. त्या काळामध्ये सुद्धा समाजामध्ये अशी काही व्यक्तिमत्व होती की जी लीडर होती, समाजाला काहीतरी एक विशिष्ट आकार देणारी होती, समाजाचं नियंत्रण करणारी, रक्षण करणारी, काळजी घेणारी अशी कोणीतरी व्यक्ती होती तिथे. अनेक व्यक्ती होत्या अशा. मग या व्यक्तींमध्ये त्यांनी अधिक काहीतरी बघितलं, त्यांच्या कथा निर्माण झाल्या. बरोबर. आणि मग म्हणून काय सांगितलं की आता इंद्राने जे काही पराक्रम केले ते मी सांगणार आहे. मग इंद्राने काय पराक्रम केले, हे त्याचे जे पराक्रम आहेत त्याच्या कथा झाल्या. बरोबर, अगदीच बरोबर. म्हणजे तो जो हे आहे, इंद्रस्यनु वीर्याणि प्रवोचम यानी चकार प्रथमानी वज्रे. सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय केलं, प्रथमानी म्हणजे पहिलं किंवा प्रॉमिनंटली दिसणारं. मग पहिलं काय केलं त्याने, अहन्नहिम पर्वतेशी श्रेयाणम. पर्वताचा आधार घेऊन लपून राहिलेला जो अही होता, ज्याने पाणी अडवलं होतं, त्याला ठार केलं. आणि त्यामुळे जल मोकळी झाली. पाणी हे नेहमी बहुवचनात वापरलंय. आणि या नद्या समुद्राच्या दिशेने व्हायला सुरुवात झाली. हे इंद्राचं पराक्रमी कृत्य जे आहे ती कथा आहे. आणि मग ती पर्जन्य सूक्त जी आहे ती याच्यावरनं अशा प्रकारे ती रचली गेली. पर्जन्य सूक्त म्हणजे पर्जन्याचं वर्णन केलेलं आहे. पण म्हणजे तो पर्जन्य कशामुळे तरी पडतो त्याच्या मागे पण एक छोटीशी कथा असते. मग ऋग्वेदातल्या किंवा अथर्ववेदामध्ये सुद्धा छोट्या छोट्या मंत्रांमध्ये सुद्धा कथा असते. एक अथर्ववेदातलं सूक्त आहे, पाण्याची नावं दिली आहेत. नदी हे नाव आहे, आप हे नाव आहे, वार हे नाव आहे. तर 3-4 मंत्र आहेत फक्त त्या सूक्ताचे. यददहा प्रयांती वगैरे अशी त्याची सुरुवात आहे. 3-19 वगैरे असा नंबर आहे त्याचा, तांडळी सूक्त. तर प्रत्येक सूक्ता, प्रत्येक मंत्रामध्ये त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली, त्याच्या मागे एक कथा आहे. ऐशपत म्हणजे कथा या आहेतच. कथा नसतील कशा. बरोबर. कथांशिवाय पुढे काही जाणारच नाही. माणूस हा गप्पाप्रिय माणूस आहे, प्राणी आहे. त्याचं मन रमवणं किंवा कोणाबद्दल तरी काहीतरी सांगणं, कोणाचे गोडवे गाणं, पोवाडे गाणं, हा फार प्राचीन हे आहे. म्हणजे अगदी ऋग्वेदाच्या पलीकडे जाऊन ऋग्वेदाला समांतर अशी जी काही इतर वाङ्मय रचना आहेत, इराणी म्हणजे पर्शियन पूर्वीचं, त्याचा पहिला ग्रंथ आपल्याला उपलब्ध झालेला तो अवेस्ता. तर या अवेस्तामध्ये झरतुष्ट्राने सांगितलेल्या गाथांचा पण संग्रह आहे. त्यांचे जे काही यज्ञ असतात त्या यज्ञामध्ये म्हणायचे मंत्र आहेत. असा साधारण ऋग्वेदाच्या जवळ जाणारा, भाषेच्या दृष्टिकोनातनं पण वैदिक भाषेच्या जवळ जाणाऱ्या भाषेमध्ये रचलेले ग्रंथ आहेत. त्यांच्याही मध्ये कथा आहेत. वादळाची कथा आहे त्याच्यामध्ये. ते वादळ म्हणजे संकट आहे आणि त्या वादळाला शांत करण्यासाठी देवांनी काय काय केलं, इंद्राने काय काय केलं, मग इंद्र म्हणजे कोण आहे, मग त्या वादळाची प्रार्थना कशी केली, या गोष्टी आहेत. आणि या झरथुष्ट्राच्या ज्या गाथा आहेत त्या गाथांमध्ये तर पाणी कसं वाहतं, मग त्यांच्याविषयीच्या कथा, वादळ काय येतं, अग्नी कोण आहे, याविषयीच्या छोट्या छोट्या मंत्रांमधून, छोट्या छोट्या वाक्यांमधून या कथांची बीजं आपल्याला दिसतात. जी बीजं आपल्याला ऋग्वेदात पण दिसतात. जिथे माणूस आहे, जिथे त्याच्या मनात कुतूहल आहे, तिथे त्याने काहीतरी व्यक्तिमत्वांचे गोडवे गायले आणि त्या व्यक्तिमत्वांमधनं त्याच्या अनेक कथा सांगितल्या. अशी एखादी कथा सांगाल? विश्वामित्र आणि नदी संवाद सूक्त आहे ऋग्वेदामध्ये. तर विश्वामित्र कोण होते? सुदास राजा. राजे होते. राजे म्हणजे काय? ग्रुप लीडर. राजा ॲज सच नव्हता त्यावेळेला. छोटे छोटे ग्रुप्स होते अनेक लोकांचे. 10 ग्रुप्सचा संदर्भ येतो त्याच्यामध्ये. पंचजनांचा संदर्भ येतो. जन म्हणजे समूह. तर यांच्यात आपापसात स्पर्धा होत असे किंवा झगडे होत असत. त्याला युद्ध असं फार मोठं नाव देता येणार नाही आपल्याला. टोळ्यांमधले जे झगडे असतात तसे झगडे होत आहेत.
तर या चकमकी. सुवासाच्या चकमकी, हां बरोबर, हा शब्द बरोबर आहे. किंवा त्यांच्या स्पर्धा असायची, आजी धावणं म्हणजे चक्क रेस. ती एक स्पर्धाच होती, मनोरंजनाचं एक साधन होतं. किंवा एकावरती कवघडी करण्यासाठी दुसऱ्याने त्याला मागे टाकून पुढे जाणं, हा जो त्याचा बेस आहे याच्यावरती आधारित अनेक संदर्भ आहेत. बर. तर अशा अनेक टोळ्या, त्यांच्यापैकी सुदास हा एक टोळी प्रमुख. तर त्याचे पुरोहित होते. पहिल्यांदा वसिष्ठ होते, नंतर वसिष्ठांना काढून विश्वामित्रांना घेतलं त्यांनी, विश्वामित्रांना काढून वसिष्ठांना घेतलं. तर हे जे त्यांची लढाई झाली, युद्ध झालं किंवा चकमक झाली, ती चकमक झाल्यानंतर ते सगळं सैन्य निघालं. सुदास राजा आघाडीवरती होता, विश्वामित्रही त्यांच्याबरोबर होता आणि ते विपास आणि शतुद्री म्हणजे बियास आणि सतलज नदीच्या संगमावर आले. बर. या नद्यांची नावं सुद्धा आजही आपण रिलेट करू शकतो. आता पंजाब का म्हणतात? पंच आप. 5 नद्या आणि या 5 नद्यांचे संदर्भ आज सुद्धा येतात. बरोबर बरोबर. तर या शतुद्री आणि बिपास म्हणजे बियास आणि सतलज यांच्या संगमापाशी आले. नद्या जोरात वाहत आहेत, जायचं कसं पलीकडे? तर या विश्वामित्रांनी नदींची प्रार्थना केली. विश्वामित्र नदी संवाद सुक्त आहे अच्छा. आणि नद्या बोलतात त्यांच्याशी. बर. तो म्हणतोय की तुम्ही सुपारा व्हा, म्हणजे आम्ही सहज तुम्हाला ओलांडून जाऊ शकू, अशा तुम्ही व्हा, अशा बना तुम्ही, म्हणजे तुमचा प्रवाह थोडा आवर्ता घ्या, उथळ करा, की जेणेकरून आम्ही पार जाऊ. तर नद्यांनी दिलेली उत्तरं, विश्वामित्रांनी त्यांच्याशी बोललेलं, हे संपूर्ण संवाद सुटतात. आयुष्यपाय. आणि त्याच्यावरनं आपण कथेचा अंदाज करू शकतो. आता सुक्तामध्ये तर संपूर्ण कथा येणार नाही, पण ही कथा पुरवली नंतर बृहद्देवतेने. बर. बृहद्देवता नावाचा जो ग्रंथ आहे, जसे बाकीचे ग्रंथ आहेत तसा बृहद्देवता ग्रंथ, की प्रत्येक सुक्ताची माहिती दिलेली आहे. बर. आणि त्याच्या संदर्भात ज्या काही कथा आहेत त्या कथाही नोंदवलेल्या आहेत. अरे किती ते छान. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप. की या दृष्टिकोनातनं जर ऋग्वेद आणि अथर्ववेदाचा एस्पेशली अभ्यास केला ना, तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती समोर येते. खरं खरं. तर ही असं कोणीतरी करायला पाहिजे. हां, याच्यावरती काम करायला पाहिजे. दुसरा एक आत्ता मी काय सांगणार होते की रुचिका आहेत, म्हणजे सुप्तद्रष्ट्या स्त्रिया. तर त्या स्त्रियांच्या मनामधली जी दुःख आहेत त्यांच्या कहाण्या त्या सुप्तांमधनं येतात. अरे किती छान. याही वेगळ्या प्रकारच्या कथाच आहेत. हो. मग या कथांमधल्या ज्या जागा भरायच्या, फिल इन द गॅप्स आहेत, त्या बृहद्देवत्या पुरवत्या आपल्याला. हो. पण असंच वसिष्ठांच्या सुक्तांमध्येही आपल्याला कथा दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेदातल्या कथा म्हणजे काय आहेत? उषस. ही उषस कशी आहे? सुंदर युवती आहे. म्हणजे उषा देवता. अच्छा. पहाटेच्या वेळेला जी लाली दिसते सूर्य उगवण्याच्या आधीची, तिला उषस म्हटलं. मग ही एक उषा आहे, अनेक उषा आहेत, क्षितिजावरती त्या नाच करतात. मग त्यांची वस्त्र कशी आहेत? पायात पैंजण घातलेले आहेत, अशा त्यांच्या अलंकारांचा सुद्धा उल्लेख येतात. म्हणजे हे सगळं ती कल्पनाशक्ती खूप प्रगल्भ झालेली दिसते. अत्यंत उच्च दर्जाची कल्पनाशक्ती आहे, ती प्रतिभा आहे. आणि निसर्गाचा जो आविष्कार आहे तो आविष्कार या शब्दांमधनं ते व्यक्त करू बघतात. हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे ना. आणि सगळ्यात पहिलं काव्य, आणि हीच काव्य आपल्याला आदिमकाव्य, इतर जी काही काव्य आहेत, सूर्य 1000 शतक 100 वल्ली असलेल्या नावेतनं प्रवास करतो. ही कल्पना, शतारित्रा नौहू, हा जो शब्द आहे, 100 वल्ली असलेली नाव, ही कल्पना आपल्याला अथर्ववेदात सतत येते. आणि आपल्याला पुढे इजिप्शियन संस्कृतीमधला जर विचार केला तर इया म्हणजे सूर्यदेवता, तो नावेत बसून विहार करतो. हो. ही सरळ सरळच्या सरळ तिकडे दिसते आपल्याला. आणि गिलगमेश, त्यांचा जो देव आहे, तोही होडीतनं प्रवास करतो. हो हो. ही संकल्पना तर आहेच. आणि त्यांच्या पिरामिड्सवरती ह्या संकल्पना चित्रित झालेल्या आहेत. म्हणजे ते इकडनं तिकडे गेलेलं. समान विचार नाही, इकडनं तिकडे जाण्याचा प्रश्न नसतो, समान विचार असतात. जसे अवेस्तामध्ये समान विचार आपल्याला दिसतात, तसे इथेही दिसतात. दुष्ट प्रवृत्ती काहीतरी असतात, त्यांच्यावरती सुष्ट प्रवृत्ती विजय मिळवतात, त्यांच्यामध्ये लढाई होते. मग ही लढाई आपल्याला कोणत्या कोणत्या रूपात दिसते त्याच्या कथा असतात. बरोबर. त्याच कथा आपल्याला
इंद्र आणि वृत्राच्या लढाईच्या कथेमध्ये दिसतात. वरुण हा सगळ्यांवरती नजर ठेवतो. ही कथाच आहेत. फक्त ही कथा कथेच्या स्वरूपात येत नाही, त्याची बीज किंवा त्याची रूपं दिसतात आपल्याला अच्छा. मंत्रांमध्ये किंवा ऋचांमध्ये. बरं. त्याच्यावरती नंतर वेगळ्या वेगळ्या कथांचे आविष्कार झालेच झाले. वैदिक कथांचं हे वैशिष्ट्य आहे. अच्छा. मग नद्यांना नद्या का म्हणायचं? त्या आनंदाने हसल्या, त्यांना मोकळं केलं म्हणून. किती छान कल्पना आहे ही. नद म्हणजे आवाज करणे ना. अव्यक्तायम वाचे असा अर्थ आहे, असा धातुपाठ दिलेला आहे. अच्छा. अव्यक्त असा शब्द किंवा अव्यक्त असा आवाज, त्याला रूप नाही आहे त्या आवाजाला, म्हणजे आकार नाही आहे, पण आवाज आहे. तो नद धातू आहे, म्हणून त्यांना नदी म्हणायचं. एवढंच काय, अथर्ववेदामध्ये एका सूक्तामध्ये संपूर्ण जलचक्र सांगितलं. पाण्याची वाफ होते, पण म्हणजे पाणीच काळं रूप धारण करून आकाशात जातात. त्यांना कहर येतं, वरती गेलं की त्यांना एकदम थंडी वाजायला लागते. त्या एकत्र येतात आणि परत जमिनीवरती वारे त्यांना जमिनीवरती म्हणजे घेऊन ही येतात. पाऊस पडण्याची प्रक्रिया तिने सांगितली कथारूपात ना. संपूर्ण कथारूपात सांगितले. किती छान आहे. आणि ऋग्वेदातली संवाद सूक्त. संवाद सूक्त म्हणजे काय आहेत? कथांचं संवादात केलेलं रूपांतर आहे. म्हणजे नाट्य संकल्पनेची संकल्पनेचा पूर्वावतारच आहे तो. म्हणजे कदाचित ते ज्या वेळेला यज्ञ वगैरे करत असतील त्यावेळेला ते सादरही होत असेल. इतकी समाधसूक्त, विश्वामित्र नदी समाधसूक्त सांगितलं. आधी संदर्भ आला असेल ते सर्वपणी समाधसूक्त आहे. या सगळ्या कथांमधनं पणीने कोण होते? व्यापारी होते. पण व्यापार करणे, पण म्हणजे व्यापारी लोकांची जी लबाडीची वृत्ती आहे प्रसिद्ध, इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी म्हणते, मला वैयक्तिक काहीच म्हणायचं नाही, पण अशी जी फसवण्याची वृत्ती ज्या काही असतील त्याचं एक रूपांतरण आपल्याला या स्वरूपात दिसतं. आणि फेथफुलनेस जो काही असतो, स्वामीनिष्ठता, ती सर्वेच्या रूपाने दिसते. बरोबर. हे आधीपासून आपल्याला दिसतं. यमयमी संवाद सूक्त आहे. मग यम म्हणजे कोण आहे? सगळ्यात पहिला मृत्यू पावणारा मानव आहे यम म्हणजे. म्हणजे पहिला पितर आहे तो. म्हणून पितृलोकाचं तो रक्षण करतो. मग त्याचे 2 कुत्रे आहेत, शबल कुत्रे आहेत. त्यांचे डोळे कसे आहेत या सगळ्याचं वर्णन, म्हणजे संकल्पना मूळ धरायला लागलेल्या आहेत. छोट्या छोट्या कथा आहेत. हे कथा बीज आहेत. या कथा बीजांभोवती काही संदर्भ नंतर येऊन गोळा होत गेले आणि त्यांचं एक वेगळं स्वरूप आपल्याला पुढच्या वाङ्मयात दिसायला लागलं. हे वैदिक कथांचं वैशिष्ट्य. पुरुरवा उर्वशी संवाद सूक्त आहे. उर्वशी इतकी मॅटर ऑफ फॅक्ट बोलतीये तिथे की सालावृकाणाम हृदयाने येता, ती स्वतः म्हणते. तो पुरुरवा तिला म्हणतोय, अगं जाऊ नकोस, हये जाये मनसा तिष्ठ, तू एवढी गोर का होतीयस? तर ती त्याला सांगते की आपली अशी अट होती, ती अट हे झाली. हे तपशील आपल्याला नंतर पुरवले जात आहेत. ते तपशील त्यावेळेला प्रसिद्ध होते, माहीत होते, त्यामुळे सांगण्याची गरज नव्हती. त्याच्यावरनं आपण कथा कशी बीड करतो, कथा कशी रचतो, त्यातला आपलं पर्स्पेक्टिव्ह येतं. म्हणजे आपल्याला कथा बीज मिळालं, ती कशी प्रगल्भ होत गेली हे कळलं, त्याचा विकास कसा होत गेला हे कळलं, आणि पुढच्या इतिहासाची मुहूर्तमेढ कशी रोवली जाते हेही आपल्याला कळलं. म्हणजे या कथा कशा आहेत तर काहीतरी सांगणं, काहीतरी कौतुक करणं. अनेक सूक्त अशी आहेत की ज्याला बॅलड्स किंवा पोवाडे आहेत असं म्हणता येईल, अशा प्रकारचे सूक्त आहेत. देवतांची वर्णन करणे, देवता म्हणजे त्या व्यक्तीच होत्या असं आपण गृहीत धरूयात आत्ता. त्यांची कौतुकं करणारी, त्यांचे पराक्रम सांगणारी. अश्विनांच्या सूक्तामध्ये तर प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक कृषेमध्ये त्यांनी काय काय केलं या छोट्या छोट्या गोष्टी. कोणाला तरी एकाला फेकून दिलं रुबिसामध्ये, म्हणजे अशा जळत्या निखाऱ्यांवरती फेकून दिलं, वाळवंटामध्ये पाणी नाही त्याला. अरे बापरे. तर अश्विनांनी येऊन त्याला वाचवलं. आणि त्याला इतकी तहान लागली होती की त्यांनी सरळ विहीर उचलली आणि उलटी केली, अरे बाप, तळ उलटा केला. म्हणजे हे पराक्रमी कृत्य त्यांचं, त्याचं वर्णन आहे. एकाला बांधले, हातपाय डोळे बांधले, समुद्रात टाकून दिलं. म्हणजे सुष्ट आणि दुष्ट हे पण तिथे यायला लागतं आहे. जे आपण अवेस्तामध्ये आहे तेही बघितलं. पण या सुष्ट दुष्टतेची रूपं आपल्याला, फॉर्म्स
कॉन्क्रीट फॉर्म्स, त्याला दृढ किंवा आकार पूर्ण रूपं जी आहेत ती आपल्याला या ऋग्वेदातल्या कथांमध्ये दिसतात. बरोबर. तर त्याला अत्रींनी अश्विनांनी येऊन वाचवलं. अत्री ऋषींचा संदर्भ आहे तिथे. अश्विनांनी येऊन वाचवलं आणि एका नावेवरती ठेवलं. मोठ्याल्या नावांचे संदर्भ आहेत, अथर्ववेदातही आहेत, ऋग्वेदातही आहेत. आणि वरुणाला तर काय या नावांचे मार्ग माहिती आहेत असं वर्णन आहे. वेद नावा हा समुद्रीय, समुद्रावर जाणाऱ्या नावा माहिती आहेत त्याला. म्हणजे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग त्याला माहिती आहे, म्हणजे एरियल रूट्स जे आहेत ते, आणि तसेच वॉटर रूट्स पण त्याला माहिती आहे. एवढा मोठा देव होता. म्हणजे कुठेतरी ही शास्त्र विकसित झाली, त्याचे ट्रेट्स आपल्याला या कथांमधून, म्हणजे या ज्या कथा आहेत त्याच्यात इतिहास मिळतो आपल्याला, भूगोल मिळतो आणि सामाजिक संदर्भ मिळतात. खरे खरे हे वैदिक कथांचं वैशिष्ट्य आहे. मग त्याला आपण अशा कंपार्टमेंट्समध्ये, ती कथा आहे का आख्यायिका आहे, या कंपार्टमेंट्समध्ये बांधूच शकत नाही. बरोबर. कारण ज्या कथा उपलब्ध होत्या लक्षण देणाऱ्या लोकांच्या वेळेला, त्या कथांवरनं त्यांनी सांगितलं की असं असावं म्हणून. काल्पनिक कथा आहे का ऐतिहासिक पुरुष व्यक्तिमत्व होतं त्यांचं कौतुक करणाऱ्या कथा आहेत, हे डिमार्केशन केव्हा झालं, तिथे काहीतरी होतं तेव्हा झालं ना. बरोबर. भाषा आधी असते मग व्याकरण येतं. तसंच आधी ते रूप असतं, मग त्याचं लक्षण दिलं जातं. खरं खरं. आणि मग ह्याच्यावरनं मूर्तिशास्त्र पण निर्माण होतं. जे काही काल्पनिक आहे, शब्दबद्ध आहे. काल्पनिक म्हणजे काय? कल्पनेचा आविष्कार शब्दामध्ये, त्या शब्दांच्या आधाराने मूर्तिकला येते. आणि त्या मूर्तिकलेतनं परत एक वेगळा विचार सुरू होतो. म्हणजे अग्नीचं वर्णन करतात. चत्वारी शृंगा त्रयोअस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासु अस्य, या वर्णनाची मूर्ती आपल्याला दिसते दक्षिणेकडच्या मंदिरामध्ये. आणि मग ती मूर्ती काय आहे याचा शोध घेण्यासाठी मूर्तिशास्त्राचा निर्माण होतो. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ह्या ज्या काही कथा आहेत ना, त्या इतक्या मनोरंजक तर आहेतच आहेत, पण त्यांना त्यांचं खूप वेगळं स्वरूप पण आहे तिथं. आणि हे आदिवाङ्मय आहे. बरोबर, अगदी अगदी. यातून तर पुढे एवढा मोठा आदिवाङ्मय हा शब्द मला फार आवडला. सुंदरच आहे ते, खरंच अगदी. खरे. तर अशा वेदातल्या कथा म्हणजे संहितांमधल्या कथा. पण मग आता या सगळ्या ज्या कथाबीज जे आहे, तर त्यांचा उद्देश काय होता? वैदिक कथा ज्या पाहिल्या म्हणजे संहितांमधल्या कथांचा उद्देश काय आहे आपण आधीच बघितलं. कोणाचं तरी गुणगान करायचं आहे आणि वर्णन करायचं आहे. आणि ते वर्णन करत असताना तो मोठा कसा आहे तर त्याचे सगळे तपशील ते तिथे पुरवणे. बरोबर आहे. म्हणजे जो कथाना आहे की तो कथा भव्य दिव्य आहे आणि तो तसा आहे, त्यामुळे त्याची कथा सांगण्याची आवश्यकता आहे. साधारण काय होतं, समाज प्रवृत्ती काय आहे, एखादं व्यक्तिमत्व आहे, एखादी गोष्ट घडली असं समाजामध्ये समजा, त्याच्यावरती चर्चा सतत होत राहते. म्हणजे आत्तासुद्धा गमतीत पण म्हणतात ना, चर्चा तर होणारच. तशीही व्यक्तिमत्व असतात किंवा तशा या काही घटना घडलेल्या असतात. मग या घटनांचं चर्चात्मक रूप न राहता निवेदनात्मक रूप येतं त्यांना. निवेदन म्हणजेच कथा. इतकं सोपं आहे ते. खरं. पण यांची रूपं जी काही आहेत या कथांची इतकी वैविध्यपूर्ण आहे की थक्क होतो आपण. म्हणजे साधं अग्नीचं जर असेल, अग्नीची कथा, अग्नी निर्माण कसा होतो, वेदांच्या काळामध्ये तो अरणीतनं निर्माण व्हायचा. त्यामुळे तो सहसा सून आहे, बळ लागायचं त्याला. तो बलाचा पुत्र आहे. किंवा अरणी माताला म्हटलंय त्याला, अरणी या त्याच्या माता आहेत. मग अग्नीच्या उत्पत्तीची कथा पुराणांमध्ये खूप वेगळी वेगळी सांगितली जाते. इथे या विशेषणातनं हे छोटंसं सूचित केलं जातं. हे जे सूचित केलं जातं ते सगळं नंतर एकत्र कंपाईल होत जातं. उद्देश काय असतो? एक तर उद्देश गुणवर्णन हा उद्देश असतो किंवा ग्लोरिफिकेशन. मग जिथे ग्लोरिफिकेशन, पूजा अर्चा, रुच धातू, अर्च ज्याच्यामध्ये आहे त्या रुचा, त्यांचा संग्रह म्हणजे ऋग्वेद. मग ऋग्वेदामध्ये जास्तीत जास्त कथांश आपल्याला मिळतात, जास्तीत जास्त कथा मिळतात. आणि या कथा किती आहेत, कोणत्या कोणत्या आहेत हे सांगणारा बृहद्देवतेसारखा ग्रंथ नंतर निर्माण होतो.
हा एक उद्देश झाला. पण वेदांचा उद्देश यज्ञ हाही आहे, कारण यज्ञसंस्था विकसित होत होती. मग यज्ञ पण वेद कसे आहेत हे सांगण्यासाठी पुढचं वाङ्मय आलं ब्राह्मण. बरोबर. मग हे ब्राह्मण ग्रंथ म्हणजे गद्यात्मक आहेत का? अच्छा. प्रत्येक मंत्राचं स्पष्टीकरण पण यज्ञाच्या दृष्टिकोनातनं. एक उद्देश ठरवला. आपल्याला दिसतो वैदिक मंत्रांचा उद्देश तो वेगळा दिसतो. हो. त्याच्याप्रमाणे यज्ञ वेदांमध्ये संहितांमध्ये सुद्धा यज्ञाचं वर्णन येतं. आणि मग या यज्ञामध्ये आता गंमत सांगते तुम्हाला. शूनशेपाची गोष्ट आहे. ब्राह्मण ग्रंथामध्ये आली ती. ऐतरेय ब्राह्मणामध्ये खूप विस्ताराने शूनशेपाची गोष्ट येते. काय गोष्ट आहे ते मी सांगते. पण हा शूनशेप अजिगर्त, म्हणजे अजिगर्त त्याचा वडील, शूनशेप त्याचं नाव आणि आजिगर्त हे वडिलांमधून आलेलं नाव. म्हणजे अमक्याचा मुलगा असं जे सांगितलं जातं तसं. अच्छा. तर हा शूनशेपानी त्याच्यावरती संकट आलं. त्याच्या वडिलांनी त्याला विकलं राजाला. आणि मुलाच्या ऐवजी, राजाच्या मुलाच्या ऐवजी याचा बळी द्यायचा यज्ञामध्ये म्हणून त्याला विकला. मग त्याला बांधलं. त्यांनी गयागया केली, माझा काय दोष आहे. तर विश्वामित्र ऋषी त्या यज्ञात पुरोहित होते. त्यांनी सांगितलं, अश्विनोस्तुही कर, अश्विनांची स्तुती, वरुणाची स्तुती कर, देवतांची स्तुती कर. त्यांनी रचलेली वरुण सूक्त आहेत. किती सुंदर. ऋग्वेदामध्ये रचलेली 124, 125, 126 अशी 3 सूक्त या शूनशेपाने रचलेली आहेत. म्हणजे त्याचं वय किती लहान असेल, पण त्या लहान वयात त्याला एवढी स्फूर्ती झाली, एवढी बुद्धी झाली, हीच गोष्ट आधी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, महत्त्वाची आहे. खूप सुंदर. आणि ती सूक्त म्हणजे त्याचे अनुभव सांगतोय तो. पहा पहा, हा रथ आला पृथ्वीवरती, दर्शन प्रथम अधिक क्षमी, पृथ्वीवर उतरला तो रथ. हे बघा माझं बोलणं कसं सत्य होत आहे. मी देवाची प्रार्थना केली, माझा वरचा पाश हे वरुणा तो तोडून टाक, मधला तोडून टाक, खालचा तोडून टाक, मी पाशम मुक्तिमय, असं त्याची प्रार्थना आहे त्या सूक्तामध्ये. आणि तो म्हणतोय की बघा माझा देव प्रत्यक्ष माझ्या समोर आला, असं वर्णन आहे सूक्तामध्ये. आणि या सूक्ताला धरून कथा आहे ऐतरेय ब्राह्मणामध्ये. ही कथा अशी विकसित होते यज्ञाच्या दृष्टिकोनातून. का अशी विकसित झाली, तिथे संदर्भ आहे माझा पाश सोडवा म्हणून. म्हणजे कुठेतरी यज्ञाचा संदर्भ सूक्तात आहे, तो संदर्भ पुढे विकसित केला. त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये तर इतक्या विविध प्रकारच्या कथा येतात. प्रत्येक इंद्राला इंद्र का म्हणायचं त्याची एक छोटी गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती परत सांगितलं जातं की हे ज्याला कळलं त्याला ते मिळतं. या एवं मेलं, हे जे ज्ञानाचं महत्त्व आहे, जे पुढे वाढीस लागलं. तद इंद्रस्य इंद्रत्व, स इंद्रो भवती य एवं वेद, किंवा स अमुकम प्राप्नोती य एवं वेद. प्रत्येक गोष्ट का करायची यज्ञामध्ये, यज्ञाचा क्रम सांगितलेला आहे ब्राह्मण ग्रंथात. त्याच्यात कसा विनियोग करायचा मंत्राचा, कुठला मंत्र वापरायचा, आणि मग त्या मंत्रात आलेल्या शब्दांचं यज्ञाच्या दृष्टिकोनातनं कसं स्पष्टीकरण द्यायचं, एटिमॉलॉजीज कशा द्यायच्या हे येतात तिथे दिलेल्या आहेत एटिमॉलॉजी. मग ही जी संवाद सूक्त आहेत ना, पुरुरवा उर्वशी संवाद सूक्त, त्याच्यावरती शतपथ ब्राह्मणामध्ये प्रत्येक ऋचात ऋची स्पष्ट करून सांगितली आणि संपूर्ण कथा विकसित झालेली आपल्याला तिथे दिसते. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये पण अशा गोष्टी येतात. शतपथ ब्राह्मणामध्ये मनु आणि मत्स्याची गोष्ट येते. मनु मत्स्य योग. मग ही मनु मत्स्य कथा कुठे आहे, आपल्याला नोआची गोष्ट माहिती आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये जे सांगितले जाते, जगाची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल जे सर्वत्र विचार झाले, त्या विचारातनं हा एक आस्पेक्ट आहे की यज्ञामधून सगळं निर्माण झालं. ते यज्ञ करणारे जे होते त्यांनी जग कसं निर्माण केलं. आणि अशा कथा सांगत असताना अवतार कल्पना पण तिथे सांगितली जाते. मग मत्स्य कोण होता, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी संदर्भामध्ये मत्स्य अवताराची गोष्ट येते, वराह अवताराची गोष्ट येते. तैत्तिरीय संहितेमध्ये सुद्धा या कुठल्या तरी ईश्वरी तत्वाचं हे एक रूप आहे
अशा स्वरूपात वर्णन येतं. अवतार संकल्पना तिथे सुरू होते, पण ती त्या कथानकाच्या ओघात येते. हां, हे इतकं सुंदर आहे आणि सरळ सहज सोपं साधं असं हे आणि आहे. ते आपल्याला कृत्रिम नाही वाटत ते. हम्म, आता सामवेदाची जी ब्राह्मणं आहेत, तर प्रत्येक सामाचं कुठे ते साम म्हणायचं यज्ञामध्ये. सोम यज्ञ ज्या वेळेला असतो त्यावेळेला 3 टप्प्यामध्ये सोमाच्या आहुती देतात. तर प्रत्येक सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशी साधारण विभागणी असते ती. तर त्या वेळेला कोणतं साम म्हणायचं, ते त्याच वेळेला का म्हणायचं, त्याच्या पण गोष्टी जैमिनी ब्राह्मणांनी दिल्यात. बरं. या वाचायला पाहिजे अद्भुत आहे मुळातून ते, कथा. खूप अद्भुत आहे. मुळातून वाचायला पाहिजेत. आणि त्यांच्यामध्ये च्यवन भार्गवाची पण गोष्ट येते, हो. च्यवन ऋषींची. हो हो, ती सांगा ना. च्यवन ऋषींची गोष्ट अशी की च्यवन ऋषी तपश्चर्या करत बसले होते आणि ते इतकी तपश्चर्या करत होते की त्यांच्या अंगावर वारुळ हे झालं, तयार झालं होतं. त्याचंही त्यांना भान नव्हतं. तर शर्यती नावाचा राजा होता. तर तो वनविहारासाठी आला होता आणि सुकन्या त्याची मुलगी ती मैत्रिणींबरोबर गेली, वनात गेली आणि तिने ते वारुळ बघितलं. तर काय आहे हे नेमकं म्हणून तिने काडी घातली त्याच्यामध्ये. तर ती च्यवन ऋषींच्या डोळ्यात गेली. अरे देवा, त्यातनं रक्त यायला लागलं. अरे बापरे. ती घाबरली. तिने वडिलांना सांगितलं की असं काहीतरी आहे. त्यांना हे केलं आणि संतुष्ट करण्यासाठी सुजाता तिचं नाव ती दिली. लग्न करून टाकलं मुलीचं. तो मोकळा झाला. पूर्वीच्या काळी ना उपनिषदामध्ये पण एक गोष्ट अशी येते, राजे जे होते म्हणजे जे समाज व्यवस्था बघणारे, ते आपल्या मुलींना संतुष्ट करण्यासाठी त्यांचं लग्न करून देत असत. ही त्यावेळची परंपरा होती. तर च्यवन ऋषींचं लग्न हिच्याशी झालं. च्यवन ऋषींना मधुविद्या माहिती होती. खूप महत्त्वाची विद्या होती ती यज्ञाशी संबंधित. ती मधुविद्या इंद्राला हवी होती. मधुविद्या म्हणजे एक यज्ञामध्ये जे काही मंत्र म्हणायचे त्याच्या संदर्भामध्ये गूढ असं तत्त्वज्ञान होतं. ते प्रत्येक गोष्टीतलं सार काय आहे म्हणजे ते त्याचं मधू आहे असं सांगून कोणत्या मंत्रांचा कधी विनियोग करायचा याच्याशी संबंधित. तर ही संपूर्ण जे सांगितलं गेलं त्याला मधुविद्या म्हणतात. अच्छा. तर ते ज्ञान इंद्राला हवं होतं. बरं. पण यांची काही तयारी नव्हती च्यवन ऋषींची, इंद्राला याची. च्यवन ऋषी हा विचार करता करता खूप म्हातारे झाले होते तसे. तर अश्विनी कुमार आले तिथे आणि इंद्राने त्यांना धमकी दिली, मी आत्ता काही येत नाही तुझ्याकडे, पण तू जर दुसऱ्या कोणाला दिलंस तर तुझं डोकं उडवून टाकेन. अश्विनी कुमार आले. त्यांना यज्ञात आधी भागच नव्हता असं ब्राह्मण सांगतं. यज्ञामध्ये काही आहुती वगैरे मिळायची नाही त्यांना. तर अश्विनी कुमार आले आणि ते म्हणले आम्हालाही विद्या दे तू. तो म्हणला असं असं सांगितलं. ते म्हणले काळजी करू नकोस. अश्विनी कुमार म्हणजे घोड्यांशी संबंधित आहे, अश्व. त्यांनी त्याचं डोकं काढलं, घोड्याचं डोकं बसवलं आणि ती विद्या घेतली त्यांच्याकडनं. परत डोकं बसवलं आणि गेले ते. परत डोकं बसवायच्या आधी इंद्र आला तिथे. तर म्हणले अश्विनी कुमार घेऊन गेले माझी विद्या. डोकं उडवलं त्यांनी. मग अश्विनी कुमारांनी त्याचं ओरिजिनल डोकं बसवलं खरं. त्याच्यामध्ये काय झालं, अश्विनी कुमारांनी त्याचा एक वेगळा पैलू हिला बघितलं होतं, यांच्या बायकोला सुजाताला. ती खूप सुंदर होती, राजाची मुलगी आणि दिसायला खूप सुंदर होती, पण खूप डिसेंट होते ते. ते म्हणले आमच्याशी लग्न कर. ती म्हणले माझ्या पतीला आधी हे करा. त्यांनी सांगितलं की समोर तळ आहे, तिथे तू आंघोळ कर, तू तरुण होशील. तो तरुण झाला. च्यवन ऋषी तरुण झाले. ती म्हणली आता मी तुमच्याशी कशाला लग्न करू, माझा पती इतकं सुंदर झाला. सामाजिक ह्याचे जे पैलू आहेत ना, समाज मनाचे, ते वेगळे वेगळे पैलू या कथांमधनं दिसतात. असं झालंच असेल असंही नाही. आणि आयुर्वेदामध्ये रिज्युव्हेनेशन जे आहे, पुन्हा तारुण्य प्राप्त करणं किंवा म्हातारपण दूर करणं, याच्यासाठी जे काही औषध सांगितलं जातं त्याला च्यवनप्राश म्हणतात. पण च्यवन ऋषी म्हणजे या कथांमधनं आपण घ्यायचं काय की च्यवन ऋषींकडे खूप महत्त्वाची विद्या होती. कदाचित
तारुण्य मिळवून देणारी पण विद्या त्यांच्याकडे असेल. कारण मधूचा संबंध मधाशी पण आहे. अश्विनांना मध खूप प्रिय आहे. या एकमेकात गुंतलेल्या अशा गोष्टी की त्यांना याचा जो मध असतो, सारग मध जो असतो, तो खूप प्रिय आहे. अच्छा. म्हणजे कदाचित अश्विनांना यांनी मध दिला असेल, ती विद्या दिली असेल च्यवनप्राश कसा करायचा. तेही तरुण झाले. जी कथा आपल्याला बदललेली पण म्हणजे अश्विनी कुमारांनी च्यवन मुलींना तरुण केलं का च्यवनांनी त्यांना केलं? नाही, अश्विनी कुमारांनी तरुणी केला. अच्छा. त्याचं हे काय आहे, प्रतीक काय आहे, तळ्यामध्ये स्नान करणं. पण तळ्यातलं आणि औषधी आहे आणि त्याने यौवन प्राप्त होतं, हे प्रातिनिधिक आहे किंवा थोडंसं मिस्टिक आहे, गूढ आहे. आणि त्याच्याबरोबर पहिलं मस्त काढलं, दुसरं लावलं, पुन्हा ते काढलं, पुन्हा पहिलं बसवलं, तर याच्यामध्ये पण खूप वैद्यकीय गोष्टी म्हणजे सर्जरी हा जो काही पार्ट आहे मेडिसिन मधला, ती सर्जरी सुद्धा किती ॲडव्हान्स्ड होती हे दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेतच. माणसांसाठी जो वैद्याचा अवतार आहे, पहिला वैद्य कोण? धन्वंतरी, तो विष्णूचा अवतार आहे. पण देवांसाठी आणि अश्विनी कुमारांनी इतके चमत्कार केले, ज्याला आपण चमत्कार म्हणू. विश्पला नावाची घोडी होती, ती स्त्री पण होती का घोडी होती याच्याही बद्दल शंका आहे. ती युद्धात पळत असताना किंवा शर्यतीत पळत असताना तिची एक टांग तुटली, तर त्यांनी ती लोखंडाची टांग तिथल्या तिथे तिला बसवली आणि ती रेस पळाली. म्हणजे इथे पण आता लोखंडाचा पाय बसवणं म्हणजे धातुशास्त्राचाही विकास झालेला. आणि परत काय म्हणतात, तो कसला फूट बसवला, जयपूर फूट सारखा तो ब्लेड जो असतो म्हणजे त्या स्वरूपाचा. म्हणजे जे अवयव तुटलेले आहेत तर पर्यायी अवयव बसवणं, प्लास्टिक सर्जरी सारखं किंवा सरळ पर्यायी अवयव बसवणं, अवयवारोपण करणं, याच्यामध्ये ते प्रसिद्ध होते. म्हणजे असं ते व्यक्तिमत्व होतं ना, दोघं होते, एकमेकांना पूरक होते. म्हणजे अगदी खरं आहे. अशा कथा आहेत ब्राह्मणांमध्ये. आणि कथा आहे तिथे बीज आहे, म्हणजे काहीतरी तर मागे त्याच्या हे असणार ना. आणि परत त्याला एक यज्ञीय संदर्भ आहे म्हणून मधुविद्या जी आहे ती यज्ञाशी संबंधित पण आहे. त्यामुळे अश्विनांना यज्ञामध्ये भाग मिळायला लागला. शेवटी काय आहे, ब्राह्मणांचं उद्दिष्ट हे मंत्रांचं स्पष्टीकरण देणं आहे. ब्रह्म म्हणजे मंत्र आहे आणि त्याचा विस्तार ज्यांनी केला ते ग्रंथ म्हणजे ब्राह्मण. पण हे ब्राह्मण ग्रंथ सुद्धा इतक्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आहेत की त्याच्यामध्ये आरण्यक पण आहे, पुढचा जो भाग आहे तो, आणि त्याच्यामध्येच उपनिषद पण आहे. म्हणजे काय, परत परत मी तेच सांगते की वैदिक वाङ्मय असं आपण त्याच्यात भाग नाही करू शकत. बरोबर आहे. आता यजुर्वेद संहिता जी आहे त्यातलं 40वा अध्याय, त्याचे पण शुक्ल आणि कृष्ण असे भाग आहेत. तर शुक्ल यजुर्वेद म्हणजे वाजसनेय संहिता, त्याचेही परत 2 शाखा आहेत, माध्यंदिन आणि काणवा. जास्त प्रसिद्ध माध्यंदिन. अच्छा. त्याचा 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद आहे. अच्छा, बर. हे माहितीच नसतं. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती असण्याचं काहीच कारण नसतं. बरोबर आहे. ते त्यातल्या अभ्यास करणाऱ्या किंवा संबंध येणाऱ्या माणसाला त्याचा BA झालेल्या माणसालाही माहिती असावं अशी अपेक्षा असते. अगदी 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 बरोबर बोलला. खरं आहे. पण मग या उपनिषदांमध्ये पण तत्त्वज्ञान बरंच सामावलेलं आहे. मग हे तत्त्वज्ञान काही ठिकाणी कथारूपात सांगितलं गेलेलं आहे का? मग या कथा कशा आहेत? अगदी म्हणजे कथेच्या ओघातच तुम्ही प्रश्न पण खूप छान विचारलाय. उपनिषद आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एक आरण्यक नावाचा प्रकार असतो आहे. म्हणजे तर आरण्यक म्हणजे काय, ट्रान्झिशन ज्याला म्हणतात, किंवा पूर्ण यज्ञीय कर्मकांड जे आहे ते ब्राह्मणात सांगितलं, पण या यज्ञाचं काहीतरी तत्त्वज्ञान असतं. बरोबर. असं प्रत्येक विषयाचं तत्त्वज्ञान असतं. जे गहन विचार असतात त्याचं तत्त्वज्ञान म्हणजेच उपनिषद असतं. पण ते अरण्यात पण असतं. शहरामध्ये गावामध्ये यज्ञ केले जातात, पण त्याच्याविषयीचे जे काही विचार आहेत ते सहसा तिथे नाही केले गेले, किंवा त्या अरण्यामध्ये एकांतात बसून जे काही विचार करावेत असे जे विचार होते त्यांना आरण्यक असं म्हणतात. बरं.
अच्छा. आणि या आरण्यकांमध्ये असं आपल्याला विचारांचं शिफ्टिंग किंवा बदल झालेले दिसतात. ते सेतू आहेत. आरण्यक ही दोन विचारधारांमधला सेतू आहे. पूर्ण कर्मकांड आणि पूर्ण तत्वज्ञानात्मक असे जे वाङ्मय आहे, असे जे विचार आहेत, वाङ्मय म्हणायलाच नको आपण त्याला, असे जे विचार आहेत त्या विचारांच्या मधला जो भाग आहे की यज्ञ कसा आहे, प्लवाही येते अधृढा यज्ञरूपा, अच्छा. असं नंतर उपनिषदात म्हटलं बर की ह्या छोट्या छोट्या होड्या आहेत, बर. अदृढ आहेत, कारण त्यांना बेसच नाही आहे. हो हो. पण काहीतरी तरुण जाण्यासाठीच्या या होड्या आहेत, प्लवाहा. मग काय तरुण जायचं आहे आपल्याला, याच्यावरचा जो काही विचार आहे त्या अदृढ का आहेत, हा जो काही विचार आहे तो विचार उपनिषदांमध्ये पण त्याची सुरुवात आपल्याला आरण्यकात झालेली दिसते. ते इतके एकमेकांशी संलग्न आहे की काही आरण्यकांचाच भाग उपनिषद आहेत. ऐतरेय आरण्यकातले काही आरण्यक म्हणजेच ऐतरेय उपनिषद आहे. तैत्तिरीय आरण्यकातले काही 3 वल्ली, काही भाग 3 म्हणजेच तैत्तिरीय उपनिषद आहे. बर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे शतपथ ब्राह्मण वाजस्नेय संहितेचं प्रचंड मोठं ब्राह्मण आहे. हो 14 त्याचे ब्राह्मण आहेत. प्रत्येक ब्राह्मणाचे कांड आहेत, अरे बाप. त्याचेच आणखीन सब ब्रांचेस आहेत. अरे बाप. तर त्याचं नाव मला काय वाटतं त्याच्यामध्ये विषय पण खूप विषय सामावलेले आहेतच, पण मुळात त्याचं नाव काय आहे, शतपथ ब्राह्मण आहे. हो. शतपथ आहे, 1000 प्रकार. पण त्यातला 14वं जे कांड आहे त्यातल्या काही पुढचा भाग शेवटपर्यंतचा ते आहे आरण्यक आणि उपनिषद. तर उपनिषदाचं नाव काय आहे, बृहद आरण्यक उपनिषद. हो. आणि तो भाग कशाचा आहे, ब्राह्मणाचा. म्हणजे सर्व प्रकार आले, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. आणि त्याच्या संहितामधले मंत्र जिथे सांगितले गेले ते शतपथ ब्राह्मणाचा भाग आहे. त्यांच्यावरती जो विचार सांगितला गेला जास्त तो आरण्यकाचा भाग आहे. आणि पूर्ण तत्त्वज्ञानात्मक जे आहे ते उपनिषद आहे. यांच्यामध्ये शतपथ ब्राह्मणामध्ये विशेष करून अनेक कथा येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी. याज्ञवल्क्य ऋषी त्याच्या 2 पत्नी मैत्रेयी आणि कात्यायनी. तर स्त्रीबुद्धी कात्यायनी असं तिचं वर्णन केलं. म्हणजे काय, याज्ञवल्क्यांचा सर्व संसार, सर्व गुरुकुल, सगळा व्याप घराचा तिने सांभाळला. आणि मैत्रेयी ही मुळामध्येच तिचं कल हा तत्त्वज्ञानाकडे, अध्ययनाकडे, ज्ञानाकडे होता. त्यामुळे ती तत्त्वज्ञान विचारत असे याज्ञवल्क्यांना, ते तिला समजावून सांगत असत. म्हणजे कात्यायनीला काही येत नव्हतं अशातली गोष्ट नव्हती, पण जास्त करून तिने हा भाग सांभाळला. यावरती त्यांचे जे काही विचार, ज्या काही चर्चा आहेत त्या सगळ्या आपल्याला या बृहदारण्यकात मिळतात. त्याच वेळेला गार्गी नावाची दुसरी पण एक ब्रह्मवादिनी होती. ब्रह्मवादिनी त्यांचं नाव सुद्धा. ब्रह्म म्हणजे गूढ ज्ञान किंवा जगाची सुरुवात जिथनं होते, जग ज्याच्या आधाराने राहतं किंवा ज्याच्यामध्ये विलीन होतं, असं तत्व एक सांगितले त्याने. येन वा भूतानि जायन्ते येन जातानि उपजीवन्ति यम प्रयांति अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. म्हणजे सर्व सृष्टीचा आधार आणि सर्व सृष्टीचं विलयस्थान जे काही आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. मग तुम्ही त्याला कसंही समजा. अशातनं ब्रह्मविचार जे काही सुरू झाले ते ब्रह्मविचार उपनिषदांमध्ये आले. पण त्याला अनुषंगून इतक्या सुंदर सुंदर आणि वेगळ्या वेगळ्या कथा आल्या. आता उपनिषदांमधल्या कथाचं वैशिष्ट्य काय आहे, तत्त्वज्ञानपर विचार आहेत त्याच्यामध्ये. मग तत्त्वज्ञानाशीच संबंधित, पण त्याच्यामध्ये सुद्धा मग नंतरच्या वाङ्मयामध्ये पक्षी बोलतात, प्राणी बोलतात. तशी एक गोष्ट आहे रैकवायची. जानश्रुती पौत्रायण नावाचा राजा, तो खूप दानी होता. आणि तो दानी होता तरी त्याला त्याचा अभिमान वाटायचा, थोडासा गर्व पण झाला होता. तर तो एकदा राजवाड्यात त्याचं सगळं काम करून झोपला होता. तर त्याच्या महालाच्या गच्चीच्या तिथे 2 हंस येऊन बसले. ते बोलत होते आणि ते राजाला कळत होतं. म्हणजे बघा, हे कळत होतं. नंतरच्या कथांमध्ये पक्षी बोलतात, ते काही संकेत सांगतात. हा जो कथा बिंदू असतो
तो इथे सुरू झाला. कथासरी सागरामधल्या अनेक गोष्टींमध्ये पक्षी बोलतात. हो. नल दमयंतीच्या कथेत तर हंस बोलतोच बोलतो. हंस हा पक्षी आपल्याकडे एक प्रतीक म्हणून मानला गेला. अच्छा, कशाचं? तटस्थतेचं आणि ज्ञानाचं. अच्छा. परमहंस म्हणतात जो कोणी ज्ञानी असतो त्याला. तो सगळ्यापासून- तिथे ती हंस पदवी ही यासाठी आलेली. सगळ्यापासलं तो अलिप्त असतो. हंस पाण्यात राहून कधी ओलं होत नाही आणि सहज उडून जातो. हो. उडून हंस चालला किंवा कबीराच्या भजनांमध्ये पण आहे. हंस हे ज्ञानाचं, शुभ्रतेचं, सत्याचं प्रतीक आहे. अच्छा. तर ही कथा, त्यातलं जे कथा बीज आहे ते नंतर आपल्याला इतर कथांमध्ये पण दिसतं. निळावंतीची पोथी म्हणून आहे. हो, ती तर फार निळावंतीची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते आहे. निळं पाखरू तेच बोलत असतं. किंवा अरेबियन नाईट्समध्ये सुद्धा अनेक पक्षी बोलतात आणि सांगतात, सूचना देतात. कथासरी सागरातल्या कथांमध्ये तर आहेच आहे. आहेत आहेत. म्हणजे सर्व महाकाव्यांमध्ये जे काही अद्भुत किंवा नॉर्मलच्याहून इतर, सामान्य जो काही निसर्गक्रम आहे त्याच्याहून इतर काहीतरी वेगळं दाखवायचं, त्यावेळेला पक्षी बोलतात आणि त्यावेळेला अनेकदा हंस असतो. बरोबर. हे बीज इथे आपल्याला हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे बरं. हे दाखवले. ते बोलतात म्हणजे काय ते करत असतात. एक जण दुसऱ्याला म्हणतो, हा राजा किती मोठे उपकार करतो ना, किती कामं करतो. दुसरा हंस म्हणतो की हे काहीच नाही आहे. या शहरामध्ये एक व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीने काहीही केलं, म्हणजे इतर बाकी कोणी काहीही केलं तरी त्याचं सगळं पुण्य या व्यक्तीला येतं, कारण त्याला कशाचाच अभिमान नाही आहे. तो इतका ज्ञानी आहे आणि त्याला ते कळलंय की ज्याच्यामुळे सर्व प्राणी जन्माला येतात. हो. यतो वा इमानी भूतानी जायन्ते अशी त्याची सुरुवात आहे. हे सांगितलंय तैत्तिरीय उपनिषदामध्ये, पण सगळीकडे हाच विचार आहे. अगदी गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा तुझ्यापासूनच सगळं जग निर्माण होतं. तुझ्याच म्हणजे मूलतत्व जे काही आहे त्याचं वर्णन सांगताना हे यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यामुळे हे सगळं निर्माण होतं आहे, सगळं हे आहे आणि ते जे काही आहे ते त्याला कळलं आहे, म्हणून सगळी पुण्यकृत्यांचं त्याला पुण्य मिळते. त्याला राजाचं सुद्धा जे काही आहे ते त्याच्याकडे जात आहे. हे म्हटल्यानंतर राजा हे झाला ना, त्याच्या अभिमानाला थोडासा धक्का बसलाच, गर्वाला. अगदी बसणार. राजा होता तो शेवटी, सगळी सत्ता हातात. आणि अच्छा. असं काय शोध घेतला त्यांनी. पुष्कळ धन धान्य गाई गुरं घेऊन गेला. लोकांना सांगितलं शोधा, हातात होतंच सगळं, कोणालाच काही मिळालं नाही. परत आले ते सगळे, त्याचे सैन्य सेनापती सगळे परत आले. दुसऱ्या दिवशी परत. तर त्यातल्या एका माणसाला विचारलं, अरे तो कुठे आहे, कोण असा माणूस आहे? अरे तो रैक गाडीखाली झोपलेला असतो. बर असं म्हणून मग त्याला त्या रैकवाचा शोध लागला. बर. अंग खाजवत गाडीखाली तो झोपलेला होता. राजा आला तिथे, सगळं हे घेऊन, बातमी कळली त्याला, सगळं धनधान्य घेऊन आला आणि हे तुमच्यासाठी आले. म्हणजे मला काय याचा उपयोग आहे, मला काही याची गरज नाही, घेऊन जा तू. बर. घेऊन गेला राजा परत. दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला, याला कशाचाच मोह कसा नाही आहे. दुसऱ्या दिवशी आणखीन संपत्ती घेतली, हिरे बिरे घेतले, म्हणजे जड जवाहीर घेतले, मुलगी घेतली बरोबर. मग अशी म्हटलं तसं मुलगी हे आला परत. हो, परक्याचं धन हीच गोष्ट ना, धन असते. तो एक हे म्हणून वापरायचा ना, माणूस म्हणून नाही तिचा विचार, तो एक ॲसेट होता. मुलगी दिली त्याला, सगळं धन दिलं. तो म्हणलं मला काही याचा उपयोग नाही आहे, घेऊन जा तुझं तू, मला कशासाठी देतोयस हे तू सगळं. मग राजाला कळलं की याचा काही उपयोग नाही. सगळं रथबीत त्याने सोडून दिला, त्याच्या पायाशी जाऊन बसला. सगळं स्वतःचं वैभव बाजूला केलं. त्यावेळेला रैकवाला कळलं की याला खरंच आत्मज्ञान हवं आहे. मग त्याने उपदेश केला ज्ञानाचा. असे अनेक थोर महात्म्यांच्या गोष्टी उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहेत. या अगदी मुळातून समजून घेण्यासारख्या आहेत. मुळातून वाचायलाच पाहिजे. ते लोक किती थोर होती, त्यांनी केवढं ज्ञान प्राप्त केलं होतं, केवढं ज्ञान सहज भाषेमध्ये ते सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, कथा कशासाठी आहे तिथे, कथा क्लिअर आहेत, उद्देश क्लिअर आहे. तसंच उमा हैमवतीची इंद्राला प्रश्न पडला, कोण आहे या जगाच्या
केनोपनिषदामध्ये ही गोष्ट आली आहे. हं. रैक्वाची गोष्ट छांदोग्य उपनिषदात आहे. तर केनोपनिषदात याची उमा हैमवतीची गोष्ट आली. इंद्राला प्रश्न पडला की या जगाच्या अंताला, जगाच्या मुळाशी काय आहे. काहीतरी त्याला दिसलं ते. तर किमेतद यक्षम, यक्ष म्हणून प्रश्न हे शब्द वापरला. यक्ष म्हणजे अद्भुत, यक्ष म्हणजे काहीही न कळणारं, अशा अर्थी यक्ष शब्द वापरला. आधीपासून आला आहे तो, पण ह्या उपनिषदात आहे. बरं. गुप्त झालं ते, हं. कळलंच नाही त्याला काही. हो. दुसऱ्या दिवशी परत ज्या वेळेला इंद्र विचार करत बसला, त्यावेळेला एका सुंदर स्त्रीच्या रूपात तेच यक्ष आलं आणि त्यांनी सांगितलं, उमा हैमवती, गौरी हैमवती, गोरी पान सुंदर स्त्री त्याच्यासमोर आली आणि तिने समजावून सांगितलं ब्रह्म म्हणजे काय आहे. बरं. शुभ्र आहे ते, ते ब्रह्माचंच प्रतीक आहे. ही प्रतीक आहेत शेवटी सगळे. हो. कथा म्हणजे साध्या कथा नाही आहेत, मनोरंजनात्मक नाही आहेत त्या. पण म्हणजे त्यातून तुम्हाला काहीतरी मनोरंजनात्मक मनोरंजनात्मक समजलात तरी मनोरंजन होईलच होईल, पण तरीही त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. उपनिषदांमध्ये जे काही सांगायचं आहे आणि तो त्या कथांचा उद्देश आहे. तेच प्रतीकं वापरली आहेत ही सगळी. मग रैक्वाच्या ही संपूर्ण जी राजाची गोष्ट सांगितली, ज्ञानश्रुती पौत्रायणाची, कशासाठी. हे सगळं तुच्छ आहे त्या परमज्ञानाच्या पुढे. अष्टावक्राची गोष्ट आहे. आईच्या पोटात असताना त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही जे म्हणता ते चुकीचं म्हणतात. पण माणसं किती अहंकारी असतात, एवढे वैदिक वगैरे शिकलेले, चुकीचं म्हटल्यानंतर मुलावरती चिडले आणि त्यांनी शाप दिला, 8 ठिकाणी तो वाकडा जन्माला येशील. अरे बापरे. आणि त्या गृहस्थांना त्याच्या वडिलांना कळवलं म्हणून त्यांना एकाने हरवलं. तर त्यावेळेला हरवल्यानंतर जनकाच्या राज्यामध्ये शिक्षा अशी होती की डोहात जाऊन राहायचं. काही जण म्हणतात आत्महत्या करायची, काही जण म्हणतात तिथे जाऊन राहायचं. तर हा अष्टावक्र जन्माला आला. त्याने तत्त्वज्ञान सांगितलं आणि त्याला कळलं की या जनकाच्या ह्याच्यात ब्रह्मोद्य आहे, ब्रह्मावरती चर्चा आहे. तर तो तिथे गेला आणि त्याने सांगितलं परमतत्व काय आहे जगाच्या मुळाशी. दुसऱ्याला त्याने हरवलं आणि आपल्या वडिलांना मुक्त केलं. ही गोष्ट आहे. या गोष्टीचे वेगळे वेगळे पैलू वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येतात. बदललेल्या स्वरूपामध्ये पुराणांमध्ये पण या कथा पुढे कॅरी ऑन होतात. पण कसं होतं, त्यांचं उद्दिष्ट काय असतं. पुराणांमध्ये या ज्या वेळेला कथा येतात त्यावेळेला काळाची गरज म्हणून किंवा सांगण्याचा उद्देश, लोकांच्या मनावर ठसवण्याचा उद्देश हा वेगळा असतो. मग त्यांची रूपं बदलतात. जी देवता ऋग्वेदामध्ये त्या काळच्या समाजाप्रमाणे ती ठसवण्याची पद्धत असते. म्हणजे ती आजच्या काळाला नॉट नेसेसरी लागू पडलीच पाहिजे असं नसतं. आजच्या काळालाही त्या लागू पडू शकतात किंवा आजच्या काळात लागू पडण्यापेक्षा त्यांना जे कन्व्हे करायचे, जे काही सांगायचे ते इतकं महत्त्वाचं असतं. फक्त आपल्याला ते डिकोड करायचं असतं. शेवटी हे कोडिफिकेशन आहे. बरोबर. ही कोड लँग्वेज आहे. म्हणजे हस्तलिखितांमध्ये जे काही सांगितलंय, आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्ही शब्दशः घेऊ नका, त्याच्यात काहीतरी गूढ अर्थ आहे, ते तुम्ही डिकोड करा. तर तुम्हाला आज संपूर्ण हे सुद्धा डिकोड जर केलं तर संपूर्ण इंडियन नॉलेज सिस्टीम तुमच्यासमोर उलगडेल. बघ, हेच तर उद्देश आहे ना. अगदी अगदी. म्हणजे ज्ञानाचा उद्देश हा सार्वकालिक असतो. ज्या फॉर्ममध्ये त्यांनी सांगितलं त्याच फॉर्ममध्ये आज ते आपल्याला समजलं पाहिजे असं नाही. तो फॉर्म काय आहे समजून त्यातला गाभा काय आहे हे बघणं महत्त्वाचं असतं. अगदी अगदी अगदी. मग हे बघण्यासाठी प्रत्येक वाङ्मय प्रकारातील कथांची वैशिष्ट्य काय आहेत असं सांगता येईल का? नक्कीच आहे. शेवटी कथा ही काहीतरी सांगण्यासाठी, कोणाचं तरी महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा हे लोकोत्तर कसे आहेत हे सांगण्यासाठी असतं. मग ही कथा तुम्ही कथेच्या रूपात सांगा, नाट्याच्या रूपात सांगा, नाहीतर काव्याच्या रूपात सांगा. शेवटी उद्देश काय असतो? मनोरंजन हा उद्देश असतो. रोजमर्रा की म्हणतात तशी रोजचं जे काही कंटाळवाणं आयुष्य, स्टिरियोटाईप आयुष्य जगायला लागलो तसंच रोजच्या रोज की काही वेळाने कंटाळा येतो. हा कंटाळा दूर करण्यासाठी त्याचबरोबर काहीतरी तुमच्या लक्षात राहील, तुमच्या मनावर ठसवण्यासाठी अनेक वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. बरोबर. ज्यामध्ये तुम्ही गुंतून पडू शकाल. तुम्हाला गुंतवण्यासाठी पण असतं आणि त्याचबरोबर थोडंसं एक ज्ञानाचा छोटासा डोस देण्यासाठी तोही दिला जातो. हे ज्ञान कशासाठी असतं?
तुमच्यासाठी असतं. हो, हो, हो. मग हे जे तुमच्यासाठी आहे हे तुम्हाला जर अधिकाधिक समजत गेलं, उन्नती तुमची आहे. खरं खरं म्हणजे पूर्वीच्या काळी ही माणसं या वेगवेगळ्या माध्यमातून सांगत होती. आज हे माध्यम सोशल मीडिया किंवा टी व्ही वगैरे हे सगळं झालेलं आहे. पण इथेही आपण खूप वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्यांशी परिचित होत असतो. पण या सगळ्या कथांमध्ये जे आपल्याला मिळायचं, जे तत्त्वज्ञान म्हणा, काही संदेश म्हणा, काही महती म्हणा किंवा काही हे जे काही ते मात्र प्रत्येक वेळेला सांगितलं गेलं जातच जायला पाहिजे. असं होता नाही. काय मीडिया आपण म्हणतो, सोशल मीडिया आजचा असू दे, माध्यम आहे काय, मूळ काय आहे ते तेच राहतं ना. हो, हो. ते वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या पुढे येत आहे. पण त्याचा जो गाभा आहे, आता ऋग्वेदामधल्या जर म्हणजे वेदांमधल्या कथा म्हटल्या तर सरळ त्याचं कथन आहे. ब्राह्मणांमधल्या कथा म्हटल्या तर त्याच्यासाठी त्यांनी एक उद्दिष्ट समोर ठेवलं आहे की तो यज्ञ, हेच उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं कथांचा विकास झाला. पण तरीही त्याच्यावरती त्यांनी विचार केलाच आहे. म्हणजे ब्राह्मण ते जे गद्य आहे ते माध्यम आहे. बरोबर बरोबर. शब्द हे माध्यम आहे तिथे जास्त उपनिषदांमध्ये. पण त्यांनी काय सांगितलंय, निधिध्यास करा, श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, त्याची चिकित्सा करा. तुम्ही जास्त तुमचं मन आणि तुमची विचारशक्ती हे त्याच्यासाठी माध्यम वापरा तुम्ही. ते बरोबर अगदी त्यातनंच बरोबर. पंचकोशाची कल्पना त्याच्याचसाठी आहे. आतमध्ये 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 तुम्ही कसे जाल. ती कथा तर खूप मोठी कथा आहे. पण त्या कथेच्या संदर्भाशिवाय उपनिषदांच्या कथा पूर्ण होतच नाहीत. अशा तैत्तिरीय उपनिषदामध्ये, ऐतरेय उपनिषदामध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. नचिकेताची गोष्ट आहे. हो, ती फार सुंदर आहे. कठोपनिषद खूप संपूर्ण सुंदर आहे ती. नचिकेताचीच गोष्ट आहे. पण अगदी. तरी ते प्रतीकच आहे शेवटी. हो हो हो. शब्द हे माध्यम आहे तिथे. पण त्याच्याबरोबर तुम्ही माध्यम बना त्याचं. म्हणून तुम्ही मनन करा, त्याचा निधिध्यास करा. बरोबर. श्रोतव्य मंतव्य म्हणजे तुमची पंचेंद्रिय जी आहेत त्याच्यासाठी वापरा. ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज सांगितली. या पद्धतीने म्हणून तर आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. तसेच पंचकोश आहेत, टप्पे सांगितलेत त्यांनी. शेवटी काय आहे, आनंद ब्रह्मेते यजानन. बरोबर. तैत्तिरीय उपनिषद म्हटलं रसो वै सहा रसम ही एवायम ज्ञात्वा आनंदी भवती. कथेचाच शेवट आहे तो. आनंद हा परम आहे. पण आनंद हे काय आहे, आत्मनिष्ठ आहे. काय दुसऱ्याने सांगून आनंद नाही होत. सांगितल्याने आनंद होतो पण तो आपल्याला होतो, स्वसंवेद्य असतो तो आनंद. हां. मग हेच रस थिअरीमध्ये सांगितलं ना. हो. नाट्यातलं सौंदर्य किंवा नाट्यामुळे आनंद का होतो त्याचं कारण तेच आहे. म्हणजे मग ब्रह्मास्वाद सहोदरानंद जे हे म्हणतो मम्मट म्हणतो काव्यप्रकाशात, तोच आहे ना. ब्रह्मास्वादाने जो काही आनंद मिळणार आहे तोच काव्याने आनंद मिळणार आहे. अंतिम ध्येय काय आहे याचा शोध उपनिषदांनी सांगितला. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि तो शोध आपल्याला काव्याच्या रसामध्येही मिळतो. हे रस थिअरीने पण सांगितलं. म्हणजे शेवटी माणसाच्या आयुष्याचं परमध्येय काय आहे. मोक्ष हे तर आहेच आहे, पण ऐहिक याच्यामध्ये इथे असताना परम आनंद प्राप्ती हेच ध्येय आहे. तुम्ही असं मिळवा तसं मिळवा. त्यामुळे वैदिक कथांचं वैशिष्ट्य नंतर आनंदापर्यंत येतं. कथा आहेतच, शब्द हे माध्यम. आणि आज माध्यम बदललं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे वेगळे आविष्कार, तुम्ही ॲनिमेशन करून सांगू शकता, तुम्ही आणखीन काही प्रसंग निर्माण करून सांगू शकता, दृश्य करू शकता. त्याला जे दृश्य श्रव्य होतं पहिल्यांदा किंवा चिंतन करण्यासारखं मननीय होतं ते तुम्ही प्रोजेक्ट जरी केलं संपूर्ण अगदी बरोबर. कुठल्याही माध्यमातून, तरी सुद्धा शेवटी ते तुम्हाला अनुभवायचं आहे. हो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार महत्त्वाची आहे. त्यामुळे वैदिक कथा या काय आहेत की त्या ललित कथांसारख्या नाहीत. ललित कथा म्हणू शकतो. ललित का सगळ्यांना आवडतील अशा, पण सगळ्या कथा सगळ्यांना आवडतील किंवा भाषेच्या दृष्टिकोनातून उपनिषदांच्या नाहीत. पण कथा या माणसाला गुंतवून ठेवतातच. त्यातनं प्रत्येकाला जो काही आनंद घ्यायचा आहे किंवा जे काही तत्व घ्यायचं आहे ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. शेवटी ते व्यक्तिनिष्ठ आहे. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे या ज्या काही वैदिक कथा आहेत त्या ललित कथांपेक्षा वेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत, जास्त आशयघन आहेत, पण त्या ललितही आहेत.
फक्त ललित कथांची निर्मिती का झाली नंतरच्या काळात? समाजातल्या एका स्तरातल्या लोकांसाठी राजाश्रयाने झाले, त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं जास्त निर्मिती झाली. आता जे काही गद्यकाव्य होती, कथाकाव्य आहेत, त्या कथांची निर्मिती किंवा त्या काव्यांची निर्मिती 2 उद्दिष्टांनी झाली, पण जास्त करून ती अभिजात काव्य होती. हो हो इतरत्र ज्या लोककथा ज्या काही होत्या, त्या लोककथा लोकांना जशा भावतील तशा निर्माण झाल्या हो हो आणि लोकांमध्ये फिरत राहिल्या. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच्याहून वेगळ्या वैदिक भाषेतल्या किंवा वैदिक कथा आहेत. बरं. लोककथांची त्याच्यामध्ये बीजं आहेत, पण त्यांचं रूप जे काही आहे, आविष्कार जो काही आहे, वेगळाच आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्यामुळे वैदिक कथांचं वैशिष्ट्य हे चिरंतन राहणार आहेत. आणि या खरं आहे, खरं आहे, खरं आहे. आज म्हणजे या सगळ्या कथा पाहून किंवा कथांबद्दल ऐकून खूप आनंद झाला आणि असं वाटलं की खरं कथेसारखं रंजक माध्यम नाही, जे तुम्हाला तत्त्वज्ञान देतं, जे तुमच्या आयुष्याची तुम्हाला दिशा दाखवतं, असं हे जे वैदिक कथांचं जे विश्व आहे ते आज तुमच्यामुळे आमच्यासमोर उलगडलं. मी आपणा सर्व श्रोत्यांकडतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. गरजच नाहीये, कारण कथा ह्या सगळ्यांना भावणाऱ्या आहेत हो आणि त्या चिरंतन आहेत. खरं त्याचप्रमाणे वेद हेही चिरंतन आहेत. त्यातलं जे काही आशय आहे तो तर सगळ्यांनी आस्वाद घ्यावा असा आहे. फक्त अगदी खरी तो गोष्ट आहे. उलगडून दाखवण्याचं माध्यम मी झाले, ती मला संधी मिळाली, याचाच मला खूप आनंद आहे. पण आमचं हे नशीब आहे की ते तुमच्यामुळे आम्हाला उलगडून मिळालं, तरी नाही तर आम्हाला काही उलगडून मिळत नव्हतं. खरं आहे. पण माझा त्याच्यासाठी उपयोग झाला याचाच मला खूप आनंद आहे. धन्यवाद. आणि मला हे सांगायचंच होतं, संधी मिळाली, त्यामुळे मीच तुम्हाला धन्यवाद म्हणते. आणि श्रोत्यांचेही आभार. त्यांना आपले सगळे विषय आवडतात आणि ते आपल्याला चांगला प्रतिसाद देतात, त्याबद्दल आपण सर्व श्रोत्यांचंही आभार. हो, त्यांच्या आधाराने तर आपण धन्यवाद. धन्यवाद.